नमस्कार मित्रांनो, पनीर म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते। मग ते शाही पनीर असो, मटर पनीर, पनीर टिक्का अथवा पनीर भुर्जी। पण आपण थाटात जो मऊ लुसलुसीत पनीरचा तुकडा पाहतो तो फॅक्टरीमध्ये तयार होण्यासाठी विज्ञानाची आणि स्वच्छतेची मोठी प्रक्रिया पार करावी लागते। प्रवास बघूया पनीरचा। सर्वात अगोदर आपल्या खेड्या गावातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या गाईचे दूध हाताने किंवा मिल्क मशीनद्वारे काढून ते सर्व दूध संकलन केंद्रावर एकत्रित जमा करतात। दूध डेअरीवर दुधाचं फॅट आणि एसएनएम द्वारे क्वालिटी चेक केली जाते। दुधात प्रथिने, लॅक्टोज आणि खनिजे किती प्रमाणात आहे ते सर्व दूध संकलन केंद्रावर चेक केले जाते। यानंतर हे सर्व दूध चिलिंग सेंटर मध्ये किंवा बीएमसी मध्ये ट्रान्सपोर्ट होते। चिलिंग प्लांटवर पुन्हा एकदा दुधाची क्वालिटी चेक केली जाते। त्यानंतर हे दूध 4 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केले जाते, त्यामुळे दूध जास्त काळ टिकते। चिलिंग झालेले दूध मोठ्या टँकरद्वारे दूध प्रोडक्ट कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट होते। दूध कंपनीत आल्यानंतर त्याचा सॅम्पल घेऊन विविध चाचण्या केल्या जातात, कारण एका खराब टँकरमुळे कंपनीचे हजारो लिटर दूध खराब होऊ शकते। या दुधाचा रंग आणि चव बघतात दुधाचा नमुना उकळून बघितला जातो। पुढे दुधावर पाश्चरायझेशन क्रिया केली जाते। या क्रियेमध्ये दूध सर्वसाधारण 72 अंश सेल्सिअसला 15 सेकंद तापवून लगेच ते 4 अंश सेल्सिअसला थंड केले जाते। यामध्ये घातक जंतू नष्ट होतात। यानंतर दूध 90 अंश सेल्सिअस पर्यंत गरम केले जाते, त्यामुळे दुधातील प्रथिने हे प्रोटीन केली जातात। त्यानंतर तापमान 72 अंश सेल्सिअस पर्यंत करून त्यात सायट्रिक ऍसिड टाकले जाते। यामुळे पनीरचे दाणे अतिशय मऊ एकसंध तयार होतात। जर खूप उकळत्या दुधात ऍसिड टाकले तर ते चांबड्यासारखे कडक होऊ शकते। 72 अंश सेल्सिअस तापमान हे पनीर बनवण्यासाठी आदर्श मानले जाते। यामुळे पनीर जास्त काळ टिकते। ऍसिड मुळे दूध पूर्णपणे फाटते। हे मिश्रण थोड्या वेळ स्थिर ठेवले जाते। यानंतर पनीरला त्याचा खरा आकार आणि पोत येण्यासाठी कापटात गुंडाळून चौरस आकृती किंवा आयताकृती साच्यामध्ये अशा प्रकारे पसरवले जाते। पनीरचा गोळा सगळीकडून सारखा झाकला जाईल, पनीरच्या कडा फाटत नाही आणि तो सगळीकडे एक संत बनतो। यानंतर प्रेस मशीनद्वारे पनीरवर ठराविक प्रमाणात दाब दिला जातो। हा दाब खूप जास्त किंवा कमी नसावा। यानंतर तयार झालेले ब्लॉक कापडातून काढून लगेच चिल्ड वॉटर मध्ये टाकले जातात। यामुळे पनीर अधिक स्पंजी बनते। यानंतर ऑटोमॅटिक कटिंग मशीनद्वारे हे ब्लॉक कट केले जातात। प्रत्येक तुकडा सारख्या आकाराचा आणि वजनाचा असतो। कापलेले पनीरचे तुकडे प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ठेवून मशीनद्वारे हवा खेचली जाते। हवा काढल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होत नाही, त्यामुळे पनीर जास्त काळ टिकते। पॅकिंग झाल्यानंतर पनीरचा ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी ते कोल्ड रूम मध्ये ठेवले जाते। यामुळे पनीर मधील ओलावा टिकून राहतो आणि ते खराब होत नाही। थंड तापमानामुळे बॅक्टेरियाची वाढ होत नाही। पनीरचे पाकिटे व्यवस्थित रचून ठेवली जातात, सर्व पाकिटांना थंड हवा पोहोचेल। यानंतर मागणीनुसार पनीर पुढे पाठवले जातात। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।